पुरुष कहलाया जाएगा। कितने महात्मा जी आगे चल गए पर बुद्ध का ही नाम गाया जाएगा। बुद्ध साक्षात तो ठीक आहे। मेरे भारतीय संस्कृती प्रमाणे आपण त्याचे वंदन करू। हो काय बेटा महाराजा मारलेला पायनाव सीधा रस्त्यावर आला। पायनाव किती नाटक करते अगं। असे नराधमाजी या समाजामध्ये मोकळे फिरून राहिले। अगं दिल्लीवाली कान झाला असता माझ्यासोबत। अगं एका मुलानं एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवताना काही दिवस तिचा यूज केला आणि तिचे 32 तुकडे करून फ्रीज मध्ये पोलिसाच्या धाकाने ठेवले होते आणि एक एक तुकडा नेऊसऱ्याने जंगलामध्ये फिरत होता। मी ध्यान नराधमाच्या सावळीतून सुटलो नसतं तर आज माझी पण हे अवस्था झाली असती। तुझी गोष्ट बेटा कट्टवान कट्ट मुद्रंग युव गब्बिनीया चिंताय दुट्टमजन जनकाय मध्ये संते न सोम विधिना जित्वा मुनिंदो तंगते दसा भवतुते जय मंगलानी। स्प्रिंगचे बुद्ध आहेत याच्या खरं तू तर आले यांच्याकडे 100 रुपये आले। त्याप्रमाणे सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता जाख मान्यवर प्रमोदजी खोब्रागडे साहेब यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत। मी आणि माझा मंडळ अत्यंत ऋणी आहे। मंडळाकडून सतशः प्रणाम धन्यवाद। साहेब सांगू तुम्हाला माझी मुलगी कॉलेजमध्ये जाते। कॉलेजमध्ये येतपर्यंत अशी कहाण्यासारखी वाट बघत राहते तोपर्यंत जेवण नाही करत साहेब। मी माहित आहे युगच तसा तुझी नाही बाई। मी प्राचार्य प्रिन्सिपल जरी असेल पण माझी मुलगी कोणाच्या अंडरमध्ये शिकते ना। हो आज झालं ते झालं वाईट नाही म्हणायचं। बदनामीच्या उंबरकार आमची शाळा आमची संस्था तर जाईलच पण तर निघतात की पोरगी झाकली मुठला काय तिथे मी तुला किवाही देतो तुझ्या पोरीसाठी। तुझी पोरगी नाही मी माझी
माझी पोरगी समजून एखादा सर्वसाधारण कर्मचारी आणून या पोरीचा हात तिच्या हातावर थांबवतो. लग्नाचा अर्ध खर्च मी म्हणत असेल तर पूर्ण खर्च करू शकतो. हो पण हे नोकरीन काढायचं. अहो तू का सांगशील? कलंक माणसाच्या जवळ नाही. माझ्या आई बहिणीच्या पोरी, माझ्या भावाच्या, माझ्या चुलते काकाच्या पोरी शाळेत जातात साहेब. जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत माझ्या जीवा जीवना राजी असं आमच्या देशामध्ये गोष्ट घडल्या नाही पाहिजे साहेब. हा परका मुलगा आहे. एक मास्तर स्वतःच्या मावशीच्या पोरी बरोबर प्रेम करते. मास्तर लग्न झालं त्या बायकोला आपल्या कोपऱ्यात, त्या दोघांच्या संगनमतानं बायकोला कोपऱ्यात मारून टाकते आणि सख्या मावशीच्या पोरीला बायकोकडून आज जिवंत आहे. लाज नाही वाटत तिला नालाही घालणं. अरे 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 कुत्रा नाही परवडला, काही ढोरं नाही परवडले. काय मानव जाऊ जन्म आहे. ओळख नाही आले ना ढोराचे डोरे फसून द्या. वो झड़ गए फूल हजारों मगर कांटे ही रह गए. वो झड़ गए फूल हजारों मगर कांटे ही रह गए. वो राजा महाराजा चले गए सब चाके फाटे रह गए. बड़े बड़े चल बसे किसी का अंत नहीं लगा. उनमें से बचकर कहीं उल्लू के पट्टे रह गए. किती महापुरुषाचे तुकारामाला वैकुंठाला पाठवणारे हेच लोक होते. तुकारामाला वैकुंठाला किती संतांचे नाव सांगू. शाळेचा चपराशी होती तुमच्या शाळेचं नाव बदनाम नाव. गुरुजी तुम्हाला एक वस्तू भेट देतो मी. अजूनही कोणी नाही दिला अशी इमारती वस्तू देतो. कोणती रे? उंगवला सीताफळ. साहेब डोळे आता उंगवतील की बायको न तुझ्या लेकरं जेव्हा रस्त्यावर येतील ते. नाही मी माफी मागतो माझ्या
ते मा नको म्हणू त्या बापाची बायका नाही आम्ही. हो असतील नाही नसतील पण पहा मायाच्या वयाची आहे माझे मा. तो झाला 4 दिवाळीच्या आत झाला. तू आता माय रिपोर्ट देवाले जातील पोलीस स्टेशन मध्ये. स्टेशन वाले विचारतील काय झाला मग पेपरात छापून येईल. हो ना. मग त्या पोरीची बदनामी होईल. मग त्या पोरीला कोण मागेल. अरे झाले तर झाले पण तुला सदा भेटली पाहिजे. अवा काय सदा भेटली पाहिजे. पुढे आमदार खासदार माय संगे पोरी जमानत घेते. आपला विचार कर. पेपरात जाईल बदनामी होईल. झाकली मूठ 1.25 लाखाची. आजपासून त्या पोरीला आपली बहीण मानतो. मग का कसं दुकानात जातो राखी घेऊन आणतो बांधतो. मग ते पोरं पण राखी बांधतात. बरं त्याच्या बापानं पाहिलं असं ते तुला राखी बांधायला बोलते. सहानुभूती दाखवली. इच्छा नसेल तर मीच राखी बांधतो. हरियाणे बांधतो. हरियाणे नाही बांधतो. बाई तुझ्या पोरीला बाजून बहीण मानतो. तिच्या लग्नाचा पूर्ण खर्च मिळून मी चांगला पोरगा पाहून देतो ड्युटीवाला. हो बर ठीक आहे. डेकोरेशन जेवण मायाकून बाकी तुझ्याकून. बरं बरं ठीक आहे. हो ठीक आहे. साहेब याले अशा आमच्या देशामध्ये गोष्ट घडली त्याले फाशीचा हुकूम पाहिजे. दुसरं काही नाही. या देशात काही नाहीये. फाशी जर असती तसं घाणेरडे प्रकरण झाले नसते. याच्या कर्माची दिशा याला दाखवून देणं म्हणजे नोकरीवर काढून टाकायचं. मग तर समजावं. हो साहेब तसं मरेपर्यंत जळामध्ये. तर ठीक आहे. जेव्हा जेव्हा केव्हा संकट येईल प्रसंग येईल. पण एक मुलगा पाहिजे माझ्या मुलीसाठी इंजिनियर. तुम्ही त्याची चिंता नाही करायचं. ठीक आहे. माय बाप हो पोवाड्याला सुरुवात कर.